आज मी आपल्याला पंचतत्व समजावून सांगणार आहे आणि त्यांच्यामुळे हे निसर्ग निर्माण झालं तर ते कशा पद्धतीने निर्माण झालं ते मी आपल्याला सांगतो. सर्वप्रथम जलापासून सुरुवात करूया. जलामुळे वायू बनतं, वायूमुळे अग्नी बनते, अग्नीमुळे पृथ्वी बनते, पृथ्वीमुळे आकाश बनते आणि आकाशातून पुन्हा जल निर्माण होतं म्हणजेच पाऊस पडतो. तोच पाऊस पडल्यावर हिरवीगार झाडं निर्माण होतात, झाडं-झुडपं निर्माण होतात. ती झाडं-झुडपं जळल्यानंतर अग्नीत रूपांतरित होतात. अग्नीत रूपांतरित झाल्यानंतर त्यांची राख बनते. राख म्हणजेच पृथ्वी तत्वात विलीन होतात. पृथ्वी तत्वामुळे आकाश तत्व निर्माण होते आणि आकाश तत्वामुळे जलतत्व निर्माण होते. म्हणजेच ही जी निर्माण सर्कल जे आहे यालाच उत्पत्ती चक्र असे म्हणतात. म्हणजे सायकल ऑफ क्रिएशन असा त्याचा अर्थ होतो. आता मी आपल्याला नियंत्रण चक्र समजवतो, म्हणजेच सायकल ऑफ कंट्रोल. पंचतत्व एकमेकांना नियंत्रित कशा पद्धतीने करतात ते मी आपल्याला समजवतो. वायुतत्व हे जलतत्वाला नियंत्रणात आणते. जलतत्व हे आकाशतत्वाला नियंत्रणात आणते. आकाशतत्व हे पृथ्वीला म्हणजेच पृथ्वी तत्वाला नियंत्रणात आणते आणि पृथ्वी तत्व हे अग्नितत्वाला नियंत्रणात आणते आणि अग्नितत्व हे वायुतत्वाला नियंत्रणात आणते. याचाच अर्थ जलतत्व हे आकाश तत्वाचा मित्र आहे, आकाश तत्व हे पृथ्वी तत्वाचा मित्र आहे आणि पृथ्वी तत्व अग्नितत्वाचा मित्र आहे, अग्नितत्व वायुतत्वाचा मित्र आहे आणि वायुतत्व जलतत्वाचा मित्र आहे. त्याच प्रकारे जलतत्व वायुतत्वाचा सुद्धा मित्र आहे, वायुतत्व अग्नितत्वाचा मित्र आहे आणि अग्नितत्व पृथ्वी तत्वाचा मित्र आहे आणि पृथ्वी तत्व आकाश तत्वाचा मित्र आहे आणि आकाश तत्व जलतत्वाचा मित्र आहे. ज्या प्रकारे मी आता आपल्याला प्रत्येक तत्वासंदर्भात मित्रतत्व सांगितले, त्याच प्रकारे आता प्रत्येक तत्वाचे शत्रू तत्व कोणते कोणते आहेत ते मी आपल्याला सांगतो. सुरुवात करूया जलतत्वापासून. जलतत्व याचा शत्रू आहे तो म्हणजे पहिल्या नंबरवर येतो अग्नितत्व. कारण अग्नीमुळे जल पूर्णपणे सुकून जातं, म्हणून अग्नितत्व हे जलतत्वाचा शत्रू आहे. म्हणजे जलतत्वाचा शत्रू अग्नितत्व आहे. आणि जलतत्वाचा दुसरा शत्रू आहे पृथ्वी तत्व. कारण पृथ्वी तत्व जलतत्वाला स्वतःमध्ये शोषून घेतं, म्हणून जलतत्वाचा पृथ्वी तत्व शत्रू आहे. आता आपण वायुतत्वाचे शत्रू पाहूया. वायुतत्व हे पृथ्वी तत्वाचा शत्रू आहे आणि आकाश तत्वाचा शत्रू आहे. वायुतत्व पृथ्वी तत्वाचा यासाठी शत्रू आहे कारण वायुतत्व म्हणजेच झाडं-झुडपं. हेच वायुतत्व म्हणजे झाडं-झुडपं पृथ्वीवरती म्हणजे जमिनीवरती जेव्हा नव्याने निर्माण होतात, म्हणजेच जमीन फाडून त्यांची पालवी जेव्हा फुटते तेव्हाच ते उगवतात, म्हणजे जमिनीला म्हणजेच पृथ्वीला फाडून वर येतात, म्हणून ते एकमेकांचे शत्रू आहेत. त्याच प्रकारे आकाश तत्व म्हणजे धातू तत्व, म्हणजेच हे धातू वायू तत्वाला म्हणजेच झाडं-झुडपांना कापते, म्हणून हे एकमेकांचे शत्रू आहेत. अग्नितत्व आता कोणाला शत्रू मानतं ते मी सांगतो. अग्नितत्वाचे शत्रू आहेत आकाशतत्व आणि जलतत्व. कारण अग्नीवरती जर जलतत्व म्हणजेच पाणी पडलं तर अग्नी विझून जाते, म्हणून जलतत्व हे अग्नितत्वाचे शत्रू आहे. म्हणजेच अग्नितत्वाचे शत्रू
जलतत्व आहे. त्याच प्रकारे अग्नितत्व हे आकाश तत्वाचे शत्रू आहे, कारण अग्नीमुळे आकाश तत्व म्हणजेच धातू तत्व वितळून जाते, म्हणून ते एकमेकांचे शत्रू आहेत. आता पृथ्वी तत्व कोणाला शत्रू मानतं? तर पहिला नंबर आहे जलतत्वाला आणि दुसरा नंबर आहे वायुतत्वाला. पृथ्वी तत्व हे जलतत्वाला यासाठी शत्रू मानतं, कारण जर पृथ्वीवर म्हणजेच जमिनीवर जर जल आलं तर जमिनीवरील माती म्हणजे जमीन वाहून जाते. म्हणजे खूप पाऊस पडल्यावर जमिनीवरील माती जशी वाहून जाते, जलमय होते, पृथ्वीवर जमिनीवर पाय ठेवायला जागा उरत नाही. म्हणूनच पृथ्वी तत्वाचा शत्रू जलतत्व आहे. त्याच प्रकारे पृथ्वी तत्वाचा शत्रू वायुतत्व आहे, कारण पृथ्वीवर म्हणजे जमिनीवर झाडं झुडपं म्हणजेच वायुतत्व हे झाडं झुडपांना रिप्रेझेंट करतं. ते झाडं झुडपं पृथ्वीवर जेव्हा उगवतात तेव्हा ते जमीन फाडून उगवतात, वर येतात. म्हणूनच पृथ्वी तत्व हे वायुतत्वाला आपलं शत्रू मानते. आता आकाश तत्व कोणाचा शत्रू आहे? तर वायुतत्वाचा आणि अग्नितत्वाचा शत्रू आहे. कारण आकाश तत्व म्हणजे धातू तत्व, मेटल तत्व. मेटल म्हणजेच धातू. आता हे मेटल म्हणजे वायुतत्व असलेल्या झाडझुडपांना कापतं, म्हणून वायुतत्व आणि आकाशतत्व एकमेकांचे शत्रू आहेत. तसेच आकाशतत्व म्हणजेच मेटल हे अग्नितत्वाला आपलं शत्रू मानते, कारण अग्नितत्व हे धातूला म्हणजेच मेटलला वितळवून लावते. म्हणूनच आकाशतत्व हे अग्नितत्वाचे शत्रू आहे. आता मी आपल्याला पंचतत्व आणि त्यांच्या दिशा, आकार, रंग सांगणार आहे. पंचतत्वांच्या दिशा मध्ये पहिली दिशा आहे जलतत्व. जलतत्वाचा रंग आहे निळा. तिची दिशा आहे उत्तर, म्हणजे जलतत्व ही उत्तर दिशेला रिप्रेझेंट करते. तिचा शेप आहे तरंगाकृती म्हणजेच वेव्ही शेप. वायुतत्व म्हणजे एअर एलिमेंट. एअर एलिमेंटची दिशा आहे पूर्व दिशा. तिचा रंग आहे हिरवा आणि एअर एलिमेंट म्हणजेच वायुतत्वाचा आकार आहे आयताकृती म्हणजेच रेक्टँगल. अग्नितत्वाची दिशा. अग्नितत्व लाल रंगाने दर्शवले जातात. त्याचप्रमाणे अग्नितत्वाची दिशा आहे दक्षिण म्हणजेच साऊथ आणि अग्नितत्वाचा शेप आहे त्रिकोणाकृती. पृथ्वीतत्व. पृथ्वीतत्वाची दिशा आहे नैऋत्य. नैऋत्य दिशेचा शेप आहे चौरस, रंग आहे पिवळा आणि दिशा आहे नैऋत्य म्हणजेच साऊथ वेस्ट. आकाश. आकाश तत्वाची दिशा आहे पश्चिम, म्हणजेच आकाश तत्व म्हणजे स्पेस एलिमेंट. स्पेस एलिमेंटची दिशा म्हणजेच आकाश तत्वाची दिशा ही पश्चिम आहे आणि तिचा आकार म्हणजे आकाश तत्वाचा आकार गोल आहे म्हणजे सर्कल आहे. आकाश तत्वाचा रंग सफेद आणि चंदेरी आहे. ज्या प्रकारे पंचतत्वांचे आकार, रंग, दिशा असतात, त्याच प्रकारे पंचतत्वांचे मेटल सुद्धा विविध आहेत. ते मी आपल्याला सांगतो. जलतत्वाचा मेटल आहे ॲल्युमिनियम, म्हणजेच वॉटर एलिमेंट हे ॲल्युमिनियमने दर्शवतात. वायुतत्व म्हणजेच एअर एलिमेंट हे स्टेनलेस स्टील या धातूने दर्शवतात, म्हणजेच SS म्हणजे स्टेनलेस स्टील. अग्नितत्व.
अग्नितत्वाचा मेटल आहे कॉपर म्हणजेच तांब. तांब्याचं रंग लाल असतो म्हणूनच अग्नितत्वाचा मेटल आहे तांब. अग्नितत्व म्हणजे फायर एलिमेंट. फायर एलिमेंट कॉपरने दर्शवतात. पृथ्वी तत्व हे पिवळ्या रंगाने दर्शवतात म्हणून याचं मेटल आहे ब्रास. आकाश तत्व हे चंदेरी कलर म्हणजे चांदी आणि लोखंड याने दर्शवतात. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. यापुढील माहिती पुढील भागात.